संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा इथं हरे कृष्ण वृंद परिवारातर्फे जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या यात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। फुलांनी सजवलेल्या रथ, त्यात विराजमान भगवान जगन्नाथ अर्थात भगवान श्रीकृष्ण, बंधू बलराम आणि भगिनी सुभद्रा यांच्या मूर्ती होत्या। आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या, भगवे झेंडे, टाळ मृदुंगाच्या गजरात हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे या भजनात रथयात्रेत सहभागी भाविक नामजपात तल्लीन झाले होते। लहान मुलांनाही अध्यात्मामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी लहान मुलांसाठीच जगन्नाथ रथयात्रा महोत्सव काढण्यात आला होता। विशेष कारण या सांगण्याबद्दल की आमचे जगन्नाथजी धामवरून येऊन या सोनाळा गावाला अख्खा जगन्नाथपुरी धाम बनून चुकलेला आहे। या सोनाळा गावाचं छोटंसं गाव आहे जिथे सर्व भरपूर भक्त राहतात। आज कित्येक पोरं कित्येक वेगळे वाट्यामध्ये आनंद घेत आहेत, पण जेव्हा जगन्नाथ सोबत आले तर सर्व मुलांनी मिळून किती युवक होते, किती स्त्रिया होती, किती लहान पोरं होते ही बघायला मिळालं की या रथयात्राद्वारे किती सुंदर कार्यक्रमाद्वारे सर्व भक्तांना एक सुंदर अवसर मिळाला। कशासाठी तर आनंद घेण्यासाठी। जे लोक त्रस्त आहेत, जीवनात फार गुंतलेले आहेत, त्याच्यामध्ये ते काढून आपले वेळ काढून भगवान जगन्नाथाचे रथ पुढायला आले सर्वात पहिला। आणि तो आनंद जे आपल्या घरी नाही मिळत ते लोक आज रथयात्रामध्ये घेऊन जोरानं जय जगन्नाथचं जय घोष देत पूर्ण गावाला त्यांनी जगन्नाथपुरी धाम बनवून टाकलं।